जुन्या काळी निरोप पोहोचवण्यासाठी कबुतराचा सर्रास वापर व्हायचा हे आपल्याला ठाऊक आहे. अनेक चित्रपटातही प्रियकर प्रेयसी एकमेकांना कबुतराच्या माध्यमातून पत्र पाठवायचे असं चित्र आपण पाहिलंय. याच प्रेमाचं प्रतीक असलेल्या कबुतरावर राजस्थानमध्ये चोरीचा आरोप करण्यात आलाय. हो, तेही 1,00,000 रुपयांच्या सोनसाखळीच्या चोरीचा. राजस्थानच्या नागौरमध्ये कबूतर चक्क सोनाराच्या दुकानात घुसलं आणि 1,00,000 रुपयांची सोनसाखळी घेऊन उडून गेलं. सुरुवातीला कबुतराचं हे कृत्य पाहून अनेकांना धक्का बसला. मात्र घटनेचं गांभीर्य लक्षात येताच या कबुतराला पकडण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली. कबूतर सोन्याची साखळी घेऊन एका उंच इमारतीच्या छतावर जाऊन बसलं. खाली लोकांची गर्दी आणि वर कबुतराच्या तोंडी सोनसाखळी. प्रत्येकाच्या नजरा त्या कबुतरावर आणि त्याच्या चोचीतल्या त्या पिवळ्या धम्मक सोनसाखळीवर होत्या. अखेर बराच संघर्ष केल्यानंतर या कबुतरानं आकाशात झेप घेतली आणि ती सोनसाखळी जमिनीवर पडली. सोनसाखळी सुरक्षित सापडल्यानंतर व्यापाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. काम कर रहा था और मैं दूसरा काम के लिए वो तार रख दिया. तार रखने के बाद दूसरा काम कर रहा था और कबूतर आया लेके चला गया. मैं विश्वास ही नहीं कर पाया जो कबूतर लेके. मैं ढूंढ रहा था, ढूंढते कबूतर में आया. मेरे को इतना ध्यान था जो कबूतर आया. फिर कबूतर का पास में देखा हूँ, देखा कबूतर के गले पे है. फिर उसके बाद मेरा अजीब लगा, कबूतर कैसे लेके गया. मेरे को तो मिल गया वापसी. सध्या या उडत्या चोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. त्यामुळे भविष्यात फक्त चोरांपासूनच नव्हे तर कबुतरांपासूनही सोनारांना सावधान व्हावं लागणार की काय अशीच स्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.